राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जिकडे पाहे तिकडे देव आईसा भाव दे काही काय केलो एक देशी गुण दोषी संपन्न पडे तेथे तुझ्या पाया करिवाया नवजते काय केलो एक देशी गुण दोषी संपन्न तुका म्हणे विषमे सारी ठाणे धरी जीवासी काय केलो एक देशी गुण दोषी संपन्न जन्माद्यशेतोन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषाम् धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोथमुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभम् अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो श्री गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा
नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी, बरनऊ रघुबर विमल जसो जोदायक फलचारी. अनंत कृपा विभूषित ईश्वरा कारण करून हिंदीत पीतांबरी परात्पर परमात्म्याच्या प्रवचन सेवेकरता सादर केलेला श्रीमंत संत ज्ञानेश प्रिय जगद्गुरु तुकोबारांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग असून, प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करताय. एका विशिष्ट प्रकारच्या भावनेची मागणी तुकोबाराय परमात्म्याकडे करतायत. विशिष्ट प्रकारचा भाव जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून मागत आहेत. अभंगावरती प्रारंभ विवेचनाला करण्यापूर्वी अल्पशः परिहार देणं अगत्याचं आहे. गेल्या जवळजवळ 1 महिन्यापासून या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण सर्वजण जीवन जगत आहोत. पण अशा या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या मनाची प्रसन्नता अबाधित राहावी यासाठी आमचे परममित्र माझे आदरणीय भागवताचार्य प्रेमानंदजी महाराजजी यांच्या प्रेमास्तव आज मी आपल्या समोर सगळ्यांच्या समोर ऑनलाईन आहे. वास्तविक ऑनलाईन सेवा सादर करणं ही माझी पहिलीच वेळ असल्यामुळे सुरुवातीला जॉईंट होताना जरा वेळ लागला आणि त्यातही सर्वांना क्षमा मागतो. सध्या आळंदीच्या प्रवासाला असल्यामुळे एखाद्या वेळेला चालू मध्ये नेटवर्क कनेक्शनचा प्रॉब्लेम पण येऊ शकतो. म्हणून सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सद्गुरूच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? मला एक जण समोर दिसत आहे. हो, अगदी अगदी जी. श्री तुकोबाराय आजच्या या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याकडे एका विशिष्ट अशा प्रकारच्या भावाची मागणी करतायत. जगद्गुरु तुकोबाराय परमात्म्याकडे प्रार्थना करतायत की हे देवा, माझ्या जीवनामध्ये एकदेशित्वाचा भाव तू दे. तसा विचार आपण जर करायला गेलो तर सज्जन हो, या जगामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये भगवंताविषयी भाव हा असतोच. असा माणूस नाही ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी भाव आहे. भलेही भावाचे 2 प्रकार पडतात. एक भाव आहे देवाच्या अस्तित्वाचा भाव आणि एक आहे तो नास्तित्वाचा भाव. म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे 2 भाव असतात. त्यामध्ये एक वर्ग आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाच्या अस्तित्वाचा भाव आहे, म्हणजे देव आहे अशा स्वरूपाचा भाव आहे. आणि एक वर्ग असा आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये देव नाही असा हा एक भाव आहे. तो पण भावच आहे. जो वर्ग देवाला मानतो त्याला आपण समाजामध्ये आस्तिक असं संबोधल्या जातं आणि जो वर्ग देवाला मानतच नाही त्याला नास्तिक असा शब्द समाजामध्ये प्रचलित आहे. तर आपल्याला सज्जन आहोत त्या नास्तिक असणाऱ्या लोकांचा विचार आपल्याला या अभंगातून करायचा नाहीये. आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून विचार करायचा आहे ज्या लोकांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी अस्तित्वाचा भाव आहे, अशा लोकांविषयी अशा भक्तांविषयी आपल्याला विचार या अभंगाच्या माध्यमातून करायचा आहे. तसं जर आपण बघायला गेलो तर या जगामध्ये प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये देवाच्या विषयी भाव आहेच. असा माणूसच नाही की ज्याच्या अंतःकरणामध्ये देवाविषयी भाव नाही म्हणून. पण मग आता त्या देवाविषयी आपल्या अंतःकरणात असणारा जो भाव आहे
त्या भावाचे सज्जन हो चार प्रकार पडतात बघा. एक भाव आहे जो एकदेशीत्वाचा भाव आहे. आता एकदेशीत्वाचा भाव म्हणजे नेमका कोणता? एक वर्ग असा आहे जो देवाचं अस्तित्व मानतोय, पण त्या वर्गाच्या अंतःकरणामध्ये अशी भावना आहे की आमचा देव हा एकदेशी आहे. म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी आमच्या देवाचं अस्तित्व आहे असा मानणारा एक वर्ग आहे. दुसरा एक असा वर्ग आहे, त्याला विचारलं, तो म्हणतो आमच्या अंतःकरणातही देवाविषयी भाव आहे, पण तो वर्ग असा आहे, तो देवाचं अस्तित्व एकदेशी न मानता तो वर्ग देवाचं अस्तित्व सर्व व्यापक अशा पद्धतीचं मानत असतो. आणि तिसरा एक वर्ग असा आहे, त्या वर्गाच्या अंतःकरणातही देवाविषयी भाव आहे. हॅलो, त्या वर्गाच्या अंतःकरणातही देवाविषयी भाव आहे, पण त्याला जर विचारलं तर तो म्हणतो जगामध्ये देव आहे असं तो मानत नाही. तिसरा वर्ग जो आहे तो मानतो जगच देव आहे. आता हे तीनही प्रकार तुम्ही जरा लक्षपूर्वक ऐका. पहिला प्रकार आहे एकदेशीत्व, भगवंताचं अस्तित्व एकदेशी मानणारा. दुसरा वर्ग आहे सर्व जगतामध्ये भगवंताचं अस्तित्व मानणारा. आणि तिसरा वर्ग आहे जगतामध्ये देव न मानता जगच देव आहे असं अस्तित्व मानणारा. असे 3-4 प्रकारचे आपल्याला समाजामध्ये लोक बघायला मिळतात. आता या सर्व लोकांचा आपण जर क्रमशः विचार करायला गेलो तर पहिला जो वर्ग आहे जो असं मानतोय की भगवान परमात्मा एकदेशी आहे. एकदेशी म्हणजे काय हो? त्यांना जर विचारायला गेलो आपण तर ते म्हणतात आमचा परमात्मा हा विशिष्ट ठिकाणी आहे. आमचा देव आळंदीमध्ये आहे, आमचा देव पंढरपूरमध्ये आहे, आमचा देव पैठणमध्ये आहे, आमचा देव काशीमध्ये, विशिष्ट अशा प्रकारच्या तीर्थक्षेत्रामध्येच आमचा देव आहे अशी भावना त्यांची असते. पण सज्जना हो, हा जो वर्ग आहे भक्ती करत असताना, भगवान परमात्म्याचं भजन करत असताना, परमात्म्याच्या चरणापर्यंत पोहोचण्यासाठी हा जो 1 नंबरचा भाव आहे हा भक्तीच्या क्षेत्रामध्ये पुरेसा होत नाही. जर आपल्याला परमात्म्याच्या चरण सानिध्यापर्यंत जायचं असेल तर आपल्याला हा जो पहिला वर्ग आहे एकदेशीत्वाचा, हा बहुतेक देवाला मानणाऱ्या प्रत्येक लोकांच्या अंतःकरणामध्ये हा पहिला वर्ग असतोच. कारण आपण दररोज सकाळी सकाळी स्नानविधी आटोपल्या बरोबर आपल्या गावामध्ये जे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये आपण भगवंताचं दर्शन घ्यायला जातो. कारण आपल्या अंतःकरणामध्ये ही भावना असते की आमचा देव मंदिरामध्ये आहे म्हणून. पण तसा जर विचार केला तर ही भावना पुरेशी नाही. परमार्थाच्या जीवनामध्ये आपल्या परमार्थाची, आपल्या भक्तीची वृद्धी होणं गरजेचं आहे. आपल्या मानसिकतेची वृद्धी होणं गरजेचं आहे. मग पहिला भाव जो आहे तो मर्यादित स्वरूपाचा भाव असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये 2 नंबरचा जो भाव आहे तो येणं गरजेचं आहे. आता हळूहळू एकदेशी असणारा जो परमात्मा आहे, एकदेशीत्वाची जी भावना आहे त्या भावनेमध्ये ग्रोथ होणं गरजेचं आहे, वाढ होणं गरजेचं आहे. हळूहळू आपल्याला मंदिरामध्ये, आता हा जो भाव आहे ना सज्जना हो 1 नंबरचा भाव, एकदेशी म्हणजे विशिष्ट ठिकाणी देवाचं अस्तित्व मानणारा, हा भावही तसा जर विचार केला, जे नास्तिक लोक आहेत, जे देवाला मानतच नाहीत, अशा प्रवृत्तीची जी लोक आहेत त्या लोकांपेक्षा नाहीपेक्षा बरं म्हणून आपल्याला हा भावही काही, आता जर समाजामध्ये आपण बघायला गेलो तर कित्येक लोक असे आहेत. आजच मला महाराजांनी जो अभंग दिला होता, पण व्यस्ततेमुळे मला माझ्या ज्या पहिल्या अभंगावर मी चिंतन केलेलं होतं त्या अभंग तो मला अचानक घ्यावा लागला. पण जो अगोदरचा अभंग होता महाराजांनी दिलेला त्याच्यामध्येच असं काही वर्णन त्या अभंगामध्ये पण असं आलेलं होतं की जी माणसं देवाचं भजन पूजन करत नाहीत, देवाला मानत नाहीत, ती माणसं नाहीत. ज्या माणसाच्या मुखातून भगवंताचं भजन येत नाही ते मुख नसून ते चर्मकाचं तोंड आहे असं म्हणून वर्णन केलेलं आहे. अर्थात विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड आणि प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे असं वर्णन केलेलं आहे बघा. तसं ही जी लोक भगवंताचं भजन पूजन करतच नाही, देवाला मानतच नाही,
पर्यायाने त्याला आपल्याला माणूस म्हणावं लागतं फक्त, नाहीतर त्यांच्यामध्ये आणि जनावरांमध्ये काही फरक नाही. सरळ सरळ महाराजांना म्हणावं लागलं, नाही तरी काय थोडी आणि श्वान सुकरे बापुडी. मग हे असे जे लोक आहेत ना सज्जन हो, जे देवाचं अस्तित्वच जे मानत नाहीत, देवाला न मानणाऱ्या लोकांपेक्षा कमीत कमी हा जो मानणारा वर्ग आहे, भलेही तो मंदिरात का मानत नाही, तो कमीत कमी त्याच्यापेक्षा नाही पेक्षा हा कितीतरी पटीने चांगला आहे. अर्थात ही परमार्थाची पहिली पायरी आपण समजा. जे माणसं नित्य नियमाने जे भगवंताचं दर्शन करण्यासाठी जातात, कमीत कमी आपल्या अंतःकरणामध्ये ही भावना असावी की हे सगळं कार्य, या आमच्या जीवनाचा सर्व कार्यभाग आम्ही चालवत नसून आमचा परमात्मा चालवत आहे. कधीतरी माणसाच्या मनामध्ये यावं, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो मेरे राघव मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे सर्व आपल्या जीवनाचा कार्यभार चालवणारा परमात्मा आहे, अशी जाण अंतःकरणामध्ये असणं गरजेचं आहे. मग अशी जाण ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये आहे, त्या व्यक्तीची समजावी ती पहिली पायरी सुरू झालेली आहे भक्तीची. मग हा जो पहिला एक नंबरचा वर्ग आहे, एकदेशी मानणारा देवाचं अस्तित्व. दुसरा वर्ग आहे, आता या पहिल्या वर्गावरती आपण पहिल्या पायरीवरती स्थिर न राहता आपल्या मानसिकतेची सुद्धा आपण वृद्धी करणं गरजेचं आहे. भक्ती करत असताना हळूहळू आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या बौद्धिकतेमध्ये प्रगल्भता येणं ही गरजेचं आहे. मग दुसरी जी पायरी आहे, दुसरा जो नंबर आहे, भगवंताचं दर्शन घेता घेता, मंदिरामध्ये दर्शन घेता घेता हळूहळू अशी अवस्था झाली पाहिजे की संतांच्या शब्दामध्ये बोलायचं झालं तर तुकोबारायांना विचारा, तुकोबारायांना भगवान परमात्मा कुठे आहे, संतांना जर विचारलं तर संत सरळपणे सांगतात, विठ्ठल जळी स्थळी भरला, क्रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलचे विठ्ठल. सगळीकडे जळामध्ये, काष्टामध्ये, पाषाणामध्ये सगळीकडे परमात्म्याचं स्वरूप, दुसरी अवस्था ती संतांना प्राप्त होते. जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं स्वरूप त्यांना दिसायला लागतं बघा. हरि व्यापक सर्वत्र समान, प्रेम ते प्रगट होई मैं जान, हरि व्यापक सर्वत्र समान. परमात्मा व्यापक आहे. परमात्म्याचं व्यापकत्व हे आपल्या अंतःकरणामध्ये ज्या वेळेला सदैव स्थिर आपल्या बुद्धीमध्ये राहील ना, त्यावेळेला आपण त्या दुसऱ्या पायरीपर्यंत पोहोचू सज्जन हो. मग एकदा का सगळीकडे देव दिसायला लागला की या जगामध्ये जी गोष्ट, जे दृष्टी दिसे ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही. सगळीकडे भगवंताचं रूप, जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कथाभाग सगळे माहिती आहेत. आमच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना एका अस्पृश्य समाजातल्या एका छोट्याशा बालकामध्ये भगवंताचं रूप दिसतंय, गाढवामध्ये भगवान परमात्म्याचं रूप दिसतंय. ज्या वेळेला लोकांनी विचारला, हो महाराज तुम्ही तर भोलेनाथाला पाणी घेऊन चालले होते आणि इथे गाढवाला पाजलं, नाथांनी म्हणावं, अहो ते तुम्हाला गाढव दिसते, माझ्या दृष्टीने तो भोलेनाथ आहे. ही दृष्टी नामदेव रायांना सज्जना हो, ज्या वेळेला एक कुत्रा येतोय, त्या कुत्र्यामध्ये भगवान परमात्म्याचं रूप नामदेव रायांना दिसतंय. अर्थात फक्त आपल्या
मानण्यावर आहे, आपल्या बुद्धीचा उच्चांक भक्ती करता करता वाढली की ही अवस्था हळूहळू यायला लागते. आणि ही येणं फार गरजेचं आहे. पहिल्या स्टेपवरून दुसऱ्या स्टेपवर आपण गेलो पाहिजे. जर जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये ही अवस्था येत नाही तोपर्यंत आपल्या परमार्थाला काही किंमत नाही. आपण गावोगावी पाहतोय, आपण गावोगावी पाहतो, भजनी मंडळ खूप आहेत, लोक भजन करतात, पूजन करतात, पण अंतःकरणामध्ये त्या भजनाचा प्रभाव होत नाही. खऱ्या अर्थाने भजनाचा प्रभाव झाला हे तेव्हा समजावं ज्या वेळेला प्रत्येकांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा झरा ज्या वेळेला प्रवाहित होतो ना, तेव्हा समजावं की आपल्यावरती त्या भजनाचा प्रभाव होत आहे, आपल्या भक्तीमध्ये वाढ होत आहे, हे त्याच वेळेला समजावं. जोपर्यंत प्रेम कारण जोपर्यंत प्रेमाचा झरा अंतःकरणामध्ये प्रवाहित होणार नाही तोपर्यंत भक्तीचा प्रभाव आपल्याला दिसून येणार नाही. संतांचं जीवन हेच आहे. संत त्यांनाच म्हणतात बघा, प्रेम जब अनंत हो गया, रोम रोम संत बन गया, हो प्रेम जब अनंत हो गया, रोम रोम संत बन गया, छाई हरियाली समस्त रोम रोम में, दिखते सिय राम जी व्यापक है रोम रोम में, द्वैत का जो अंत हो गया, रोम रोम संत बन गया, प्रेम जब अनंत हो गया तो रोम रोम संत बन गया. भक्तीची अवस्था आहे ज्या वेळेला एक दुसऱ्या विषयी प्रत्येकांच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा झरा निर्माण झाला की समजावं आपल्या भक्तीचा ग्रोथ वाढत आहे. म्हणून दुसऱ्या नंबरचा जो भाव आहे तो येणं गरजेचं आहे. जगातल्या प्रत्येक ठिकाणी भगवंताचं रूप दिसणं गरजेचं आहे. हा 2 नंबरचा वर्ग आहे सज्जनाहो. जगात सगळीकडे भगवंताचं रूप दिसावं, पण हा सुद्धा ही दुसऱ्या नंबरचा वर्ग जो आहे तो सुद्धा आपल्याला भगवंताच्या चरणापर्यंत पोहोचण्यासाठी पर्याप्त नाही. परमार्थ करत असताना तिसऱ्या नंबरची जी पायरी आहे त्यापर्यंत आपलं जाणं गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणाल ती तिसऱ्या नंबरची पायरी, तिसऱ्या नंबरचा तो वर्ग कोणता आहे, ती अवस्था नेमकी कोणती आहे? ती अवस्था आहे सज्जनाहो, जगामध्ये देव दिसणं. ही अवस्था तर 2 नंबरची आहे, पण जगात देव नाही. आता या वाक्यावर जरा तुम्ही थोडस लक्षपूर्वक ऐका. जगात देव नाही तर जगच देव आहे, अशा प्रकारची भावना अंतःकरणामध्ये होणं गरजेचं आहे. बघा, ही तिसऱ्या नंबरची स्टेप फार महत्वाची आहे. ज्या दिवशी ही तिसऱ्या नंबरची स्टेप येते ना, त्या दिवशी समजावं आपला परमार्थ पूर्ण झालेला आहे. संतांच्या जीवनामध्ये ती तिसऱ्या नंबरची स्टेप आलेली असते. कारण संतांना जगाकडे पाहिल्यानंतर जग दिसतच नाही मायबाप. संतांना सगळीकडे भगवंताचंच रूप दिसतंय. महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं एक गोड पद आहे, ऐका, फार गोड आहे. त्याच्यातून त्यांनी फार सुंदर विवेचन केलेलं आहे. अत्यंत निसर्ग प्रेमी संत होऊन गेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. 21व्या सदीतले संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. एकांतामध्ये जावं, एखाद्या प्रसन्न वातावरणामध्ये जावं. कोण म्हणतं हो या जगामध्ये देवाचं रूप दिसत नाही? अहो, देवाचं रूप प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतं, फक्त ते बघण्यासाठी आपल्याकडे ती नजर असणं गरजेचं आहे. आंखों से दुनिया की ओर देखोगे तो कुछ भी नहीं दिखाई देगा, नजर से दुनिया की ओर देखोगे तो नजारे दिखाई देंगे. वो नजर होनी चाहिए दुनिया को देखने की, वो नजर होनी चाहिए जो नजर संतों के पास होती है. यदि उस नजर से हम दुनिया की ओर देखेंगे तो पूरी दुनिया में हमें भगवान का रूप दिखाई देगा, जैसे हमारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज को दिखाई देता था. एकांतामध्ये ज्या वेळेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जावं
आपसुकच त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडायचे बघा. हर देश में तू, हर भेष में तू, तेरे नाम अनेक तू एक ही है. सागर से उठा बादल बनकर, बादल से फटा वर्षा बनकर, फिर नहर बनी नदिया गहरी, तेरे भिन्न प्रकार तू एक ही है. तेरे रंग अनेक तू एक ही है. तेरे रंग अनेक तू एक ही है, तेरे रूप अनेक तू एक ही है. परमात्मा एकच आहे. सगळीकडे जगामध्ये सर्व ठिकाणी परमात्मा आहे. पंचदशी मध्ये पंचदशीकार म्हणतात बघा, या जगाची निर्मिती परमात्म्याने केली आहे असं नाही म्हणत पंचदशीकार. पंचदशीकार म्हणतात जगाची निर्मिती देवाने नाही केली, जगच स्वतः देव झाला. परमात्मा द्वयानंद पूर्ण पूर्ण पूर्वम समायया स्वयं एवं जगद भूत्वा प्राविशत जीव रूपतः. स्वतः तो परमात्मा या स्वयं एवं जगद भूत्वा या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा, या वाक्याच्या खाली गोड श्लोक आहे बघा. तो स्वतः परमात्मा जगत रूपाने अवतरित झाला. एकलेन कंठेची मनोनी यायेनी, केली निर्माण 14 भुवने. त्या परमात्म्याने सर्व हे जग निर्माण केलं आणि स्वतः जगत रूपाने परमात्माच अवतरित झाला. मग या जगामध्ये भगवंताचं रूप दिसणार का? म्हणे हो दिसणार. मग काय काय पाहिजे त्याच्यासाठी? त्या जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं रूप पाहण्यासाठी मायबाप आपल्याकडे ती नजर असणं गरजेचं आहे. जी नजर माझ्या संतांकडे होती, संतांनी जगाकडे पाहिलं तर संतांना जग दिसत नव्हतं. जन नोहे अवघा जनार्दन, सगळीकडे परमात्म्याचं रूप दिसावं संतांना. नाथ महाराजांनी जे प्रमाण सांगितलं नाथ महाराजांचं, की जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, आणि पूजा ध्यान जप त्यासी नाही. पूजा ध्यान जप त्यासी नाही, पण कोणाशी? ज्याची अशी दृष्टी होते की जगाकडे पाहिल्यानंतर प्रत्येक ठिकाणी भगवंताचं रूप ज्याला दिसतं. मग त्यासाठी सज्जना हो, आपल्या जीवनामध्ये भगवंताचं रूप आपल्याला दिसलं पाहिजे. आणि जर बघायचं असेल तर या जगामध्ये जेवढी जेवढी जगताची सुंदरता आहे, त्या जगाच्या प्रत्येक सुंदरतेमध्ये माझ्या भगवंताचं रूप सामावलेलं आहे. फक्त आपल्याकडे ती दृष्टी पाहिजे. त्या दृष्टीने जर संतांच्या दृष्टीने आपण पाहिलं तर जगामध्ये आपल्याला जग दिसणारच नाही, भगवंताचंच रूप आपल्याला दिसेल. एक गोड उदाहरण सांगून जाईल बघा, एका महात्म्याच्या जीवनात घडलेली सत्य घटना. आपल्या या भारत देशामध्ये पश्चिम बंगाल प्रांतामध्ये एक संत होऊन गेले, महात्मा होऊन गेले. त्या महात्म्याचं नाव होतं स्वामी रामतीर्थ. जे स्वामी रामतीर्थ सज्जना हो, जे स्वामी रामतीर्थ पहिलं पाकिस्तान स्वतंत्र होण्याच्या अगोदर लाहोर युनिव्हर्सिटीचे जे प्रोफेसर म्हणून ओळखले जायचे, ज्यांना तीर्थराम म्हणून, प्रोफेसर तीर्थराम म्हणून ज्यांची ओळख होती, असे प्रोफेसर तीर्थराम, ज्यांच्या अंतःकरणावर परमार्थाचा एक अशा विलक्षण अशा स्वरूपाचा परमार्थाचा पगडा निर्माण झाला आणि भक्तीची कास त्यांनी आपल्या जीवनामध्ये धरली. आणि त्याच क्षणी जी प्रोफेशनल सर्व्हिस होती ती सर्व्हिस त्यांनी सोडून दिली, अंगावरती भगवी वस्त्र परिधान केली आणि एक महात्मा, त्या काळातला एक प्रोफेसर साधू संन्यासी बनला. आणि परमार्थामध्ये एवढी उंची जीवनामध्ये त्यांनी गाठली, एवढी उंची जीवनात गाठली की एक दिवस ते स्वामी रामतीर्थ त्यांना डोळ्यासमोर जगाकडे पाहिलं की सगळीकडे भगवंताचंच रूप दिसायला लागलं.
महात्मा फार छंदी होता, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. तो संन्यासी महात्मा होता सज्जन हो, पण दररोज तो संन्यासी महात्मा तमाशा बघायला जायचा, तमाशा बघायला. आता तुम्ही म्हणाल संन्यासी महात्मा आणि तमाशा बघायला जातो, हे जरा विलक्षण वाटतंय. पण ऐका सज्जन हो, रोज तमाशा बघायला तो महात्मा जायचा. तमाशामध्ये नृत्य करणाऱ्या नृत्यांगनेचं नृत्य तो तासन तास बघत बसायचा. आता यातून तुम्ही विचार करा की जो महात्मा सर्व संग परित्याग केलेला महात्मा ज्या वेळेला तमाशा बघायला जातोय, तमाशा मधल्या त्या नृत्यांगनेचं नृत्य तासन तास बघत बसत होता. आता यावरून तुम्ही विचार करा ती नृत्यांगना किती सुंदर असेल. एक सर्वसंग परित्याग केलेला महात्मा जिच्याकडे तासन तास बघत बसतो, तिचं नृत्य पाहत बसतो, असा महात्मा रोज त्याने जावं तमाशामध्ये. पण सज्जना हो, एक दिवस त्या महात्म्याच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की ज्या नृत्यांगणेचं मी तासन तास नृत्य पाहत बसतो, जिच्याकडे मी तासन तास अगदी टकटकी लावून पाहतो, त्या नृत्यांगणेला आज मी प्रत्यक्षात भेटणार. महात्म्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली आणि त्या नृत्यांगणेचा शो समाप्त झाला. जसा शो समाप्त झाला, तो महात्मा गेटवर येऊन वाट बघू लागला. तेवढ्यात तिकडून ती नृत्यांगना येते. जशी नृत्यांगना महात्म्याच्या समोर येऊन उभी राहिली, महात्मा तिच्याकडे पाहू लागला. नखशिखांत महात्मा तिच्याकडे पाहत असताना त्या नृत्यांगनेच्या मुखातून शब्द निघाले. ती नृत्यांगना त्या महात्म्याला म्हणते, ओ महात्मा जी, आप जैसे साधु को, आप जैसे सन्यासी को किसी पराई नादी की ओर टकटकी लगाए हुए देखना अच्छा नहीं लगता महात्मा जी। और आपको पता है इस सुंदर शरीर को देखने की सजा क्या है, पता है? अरे महात्मा जी सुनो, जो भी इस सुंदर शरीर की ओर देखते हैं, जो भी इस सुंदर हुस्न की ओर देखते हैं, वो आईने में अपना सर कलम देखते हैं। ये सजा है इस सुंदर शरीर को देखने की। तो उसी समय उस महात्मा ने जवाब दिया। महात्मा ने कहा कि हे नृत्यांगना, अरे तुझे ये किसने बताया मैं तुम्हारी ओर देख रहा हूँ? अरे ना मुझे तुम्हारे इस सुंदर शरीर की जरूरत है और ना मुझे तुम्हारे इस खूबसूरत हुस्न की जरूरत है। अरे मैं तो तुम्हारी ओर टकटकी लगाए हुए इसीलिए देख रहा हूँ कि तुम्हारा ये इतना सुंदर शरीर, इतना ये सुंदर स्वरूप जिसने बनाया है, वो बनाने वाला मेरा परमात्मा कितना सुंदर होगा। अरे मैं तुम्हारी ओर नहीं देख रहा हूँ, मैं तो उस परमात्मा को तुझ में देख रहा हूँ। तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करूं? भगवंताचं रूप एका नृत्यांगणामध्ये सुद्धा माझ्या संतांना दिसतं सज्जना हो। अर्थात तो भाव येणं गरजेचे, आणि एकदा का तो भाव आपल्या अंतःकरणामध्ये आला की मग मात्र आपला परमार्थ सफल होतो। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये परमात्म्याकडे हीच प्रार्थना करतायत की हे देवा, माझ्या अंतःकरणामध्ये जो 3 नंबरचा भाव आहे, तो भाव माझ्या अंतःकरणामध्ये येऊ दे। जगाकडे जिकडे पाहिल तिकडे मला तू दिसू दे। पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, जिकडे पाहे तिकडे देव, ऐसा भाव देखाई। हे देवा, मी जिकडं पाहिल जगामध्ये, ज्या ज्या दिशेला मी पाहिल त्या त्या दिशेला मला तू दिसला पाहिजेस। आता हे तरी कसं शक्य हो? मग ज्या तुकोबारांना सगळीकडे देवच दिसावा यासाठी देवाला सगळे रूप धारण करावे लागतील। प्रत्येक ठिकाणी देवाला जाऊन उभं राहावं लागेल। हो, मग सगळं जग नष्ट करावं लागेल आणि देवालाच उभं करावं लागेल। बरं, जगाला नष्ट करणं तरी शक्य आहे का? जोपर्यंत त्या जगाला बनवलेलं देवाने, त्याचा जो काही काळ वेळ ठरलेला आहे, त्याच्या अगोदर देवाला सुद्धा जगाचा नाश करणं शक्य होत नाही। मग सगळीकडे देव दिसला पाहिजे असं कसं? तर आता याच्यामधून ऐका, भगवान परमात्म्याकडे तुकोबारायांची विनंती एकच आहे, देवा मला तू सगळीकडे तू दिसला पाहिजे, असा भाव मला तू दे। आता भाव अंतःकरणामध्ये असा निर्माण करून द्यायला देवालाही अवघड नाही। जर सगळीकडे देवच दिसला पाहिजे असा आग्रह तुकोबारायांचा नाही, फक्त तो देव मला, देवा तुझं दर्शन झालं पाहिजे अशी अंतःकरणामध्ये माझ्या भावना तू निर्माण कर, आणि तो भाव, ती भावना तू माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण कर। आता भाव अंतःकरणामध्ये ठेवणं अवघड नाही, त्याच्यासाठी जगाचा नाश करण्याची गरज नाही आणि देवाला सगळीकडे जाऊन उभं राहण्याची गरज नाही। फक्त आपल्या अंतःकरणामध्ये एकदा भाव
सृष्टीमध्ये भगवंताचं रूप आपल्याला दिसू शकतं. उदाहरण जर द्यायचं ठरलं तर आपण प्रत्येक जण आपल्या आपल्या काही चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण घरामध्ये आपल्या सत्यनारायणाची महापूजा ठेवतो. सत्यनारायणाच्या महापूजेमध्ये ब्राह्मण काका आपल्याला म्हणतात, चला सगळे सामान घेऊन या, साहित्य घेऊन या आणि गणपती घेऊन या. ज्या वेळेला ब्राह्मण काका आपल्याला गणपती घेऊन या म्हणतात तेव्हा आपण गणपती देतो का नाही? आपण सुपारी देतो, सुपारी. मग ब्राह्मण काका गणपती म्हणून ती सुपारी ठेवतात. ते म्हणतात, लावा गणपतीला, आंघोळ घाला, गणपतीला हळदी कुंकू वाहा, गणपतीला फुलं वाहा, गणपतीचं दर्शन घ्या. त्यावेळेला आपण सगळेजण दर्शन घेतो, गणपतीचं घेतो की सुपारीचं? अर्थातच आपण सगळेजण सुपारीचं दर्शन घेतो. पण जरी सुपारीचं आपण त्यावेळेला दर्शन घेत असलो, पण आपल्या अंतःकरणामध्ये भाव मात्र काय असतो की ही सुपारी नसून हा गणपती आहे, असा भाव ठेवायला अंतःकरणामध्ये काही अडचण नाही. म्हणून तुकोबाने म्हणतात, देवा हे जग सगळीकडे, जगात प्रत्येक ठिकाणी मला तू दिसला पाहिजे, असा भाव माझ्या तू अंतःकरणामध्ये दे. अरे देवा, काय भाव, मला कोणता पाहिजे आणि तू कोणता दिलास? तुकोबाराय म्हणतात, काय केलो एक देशी, गुण दोषी संपन्न, काय केलो एक देशी. देवा, मला तू एक देशीचा भाव दिलास, म्हणजे एक नंबरचा भाव तू मला दिलास. अरे त्या भावामध्ये, त्या भावामध्ये, त्या एक नंबरच्या भावामध्ये नुकसान काय म्हटले? तो भाव जर अंतःकरणामध्ये असेल एक देशी, तर माणसाच्या अंतःकरणामध्ये गुण दोष तसेच राहतात. जोपर्यंत सगळ्यामध्ये देव दिसत नाही तोपर्यंत गुण दोष बघण्याची दृष्टी आपली संपत नाही. म्हणून गुण आणि दोष हे अंतःकरणातले नष्ट झाले पाहिजे. यासाठी मला एक देशीत्वाचा भाव नको आहे देवा. मग कोणता भाव पाहिजे? तुकोबारायांचं सरळ सरळ म्हणणं आहे, तिसऱ्या नंबरचा जो भाव आहे तो तू मला दे. तुकोबाराय म्हणतात, देवा मला कोणता भाव पाहिजे आणि तू कोणता दिलास? अरे जो भाव, असा भाव तू मला दे 3 नंबरचा. तो 3 नंबरचा जो भाव आहे, सगळीकडे सगळ्या जगामध्ये तुझं रूप मला दिसलं पाहिजे, हा भाव तू मला दे. अरे देवा, किती दिवसापासून मी तुझं भजन केलं, परमार्थ केला. अरे तो भाव तू एका सामान्य गृहस्थी असणाऱ्या गोपिकांना दिलास. ज्या वृंदावनात राहणाऱ्या गोपिका, त्या गोपिकांना तू तो भाव दिलास. सगळीकडे भगवंताचं रूप दर्शन होण्याचा भाव तू दिलास. ज्या वेळेला ती गोपिका पाणी आणण्यासाठी म्हणून यमुनेवर जाते, यमुनेवर जाऊन तिने आपली घागर भरलेली आहे, घागर भरून डोक्यावर घेतली आणि ज्या वेळेला ती घराकडे निघाली, यमुनेचा घाट चढण्यासाठी म्हणून तिने आपला पाय वरती उचलला आणि तसाच पाय वरती उचललेला तिने तसाच ठेवला. थोड्या वेळानं आणखी बाकीच्या काही गोपिका येतात. बाकीच्या गोपिकांनी आल्या, आपल्या आपल्या घागरी भरल्या आणि मार्गस्थही झाल्या. तेवढ्यात एक जणीची नजर तिच्याकडे जाते आणि तिला पाहिल्यानंतर ती म्हणते, अगं चलायचं नाही का तुला घराकडे? ती म्हणते, यायचंय ना, पण कशी येऊ? ती म्हणे, कशी येऊ? आमच्या सोबत चाल. मग ती म्हणते, अगं येऊ कशी? ती म्हणजे समोर पायरी, त्या पायऱ्या चढून ये. मग त्यावेळेला ती गोपिका त्या बाकीच्या गोपिकांना म्हणते, अगं तुम्हाला त्या सगळ्या पायऱ्या दिसतायत, पण मला पायरी दिसत नाही. मला माझा परमात्मा, माझा कृष्ण मला समोर दिसतोय. मी पाय टाकू कुठं? त्यावेळेला ती गोपिका म्हणते, गोड वर्णन केलेलं आहे, कहा कहा पगडारू देखे अनेरा, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा, काना रे मन मोहन लाल, कहाँ पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वही ने घेरा, जिधर जिधर देखता हूँ उधर तुम ही तुम हो, न जाने मगर किन ख्यालों में तुम हो, जिधर देखता हूँ उधर तुम ही तुम हो. सगळीकडे भगवंताचं रूप, ते भाव मला पाहिजे देवा. 2 नंबरचा भाव नको. काय केलो एक देशी, गुण दोषी संपन्न, मला हा तो भाव दे देवा. कोणता? पडे तेथे तुझ्या पाया, करी बाया नवजते,
तेथे तुझ्या पाया करी वाया नवजते. देवा, मला तो भाव दे ज्या ठिकाणी मला जर माझ्या अंतःकरणात अशी भावना झाली, मला जर वाटलं तुझं दर्शन घ्यायचंय, तर माझं डोकं ज्या ठिकाणी माझं डोकं तुझं दर्शन घेण्यासाठी टेकल, त्या ठिकाणी मला तू दिसला पाहिजे. पडे तेथे तुझ्या पाया, जिथं माझं डोकं टेकल तिथं तुझे पाय असले पाहिजेत. आता हे पाय म्हणजे काय पडलेली आहे. तुझ्या पाया आणि करी वाया नवजते. माझं ते घेतलेलं दर्शन गेलं पाहिजे. जिथं माझं डोकं टेकल तिथं तू 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 असला पाहिजे. ज्याप्रमाणे नामदेवरायांना जेव्हा गुरुकडे पाठवलं, विसोबा खेचरांकडे पाठवलं औंड्याला, नामदेवराय जातात औंड्याला गेल्यानंतर जाऊन पाहिलं नामदेवरायांनी. बऱ्याच लोकांना विचारलं, म्हणले विसोबा खेचर कुठे राहतात. लोकांनी सांगितलं, म्हणले त्या मंदिरामध्ये आहे ते. मग जाऊन पाहिलं नामदेवरायांनी, तर तो विसोबा खेचर त्यावेळेला नागनाथाच्या पिंडीवरती, महादेवाच्या पिंडीवर पाय टेकून झोपलेले नामदेवरायांना दिसले. नामदेवरायांच्या मनामध्ये भयंकर चीड निर्माण झाली. अरे असला कसा हा मूर्ख माणूस आहे, या मूर्ख माणसाकडे मला पाठवलं. अरे ज्या माणसाला एवढी पण अक्कल नाही की देवाच्या महादेवाच्या पिंडीवरती डोकं टेकवावं की पाय टेकवावेत, एवढी सुद्धा ज्याला अक्कल नाही, असा कोण माणूस आहे म्हणे. राग आला नामदेवरायाला. नामदेवराय म्हणतात, हे म्हाताऱ्या, ते पाय उचल तुझे. त्यावेळेला तो पडलेला झोपलेला म्हातारा म्हणतो, अरे बाबा, मी खूप वृद्ध झालेलो आहे, माझ्या शरीरामध्ये त्राण राहिलेला नाही. एक काम कर, आता मी पाय उचलून ठेवू शकत नाही. तुला जर बघावंसं वाटत नसेल तर तूच उचल माझे पाय आणि बाजूला ठेव. त्यावेळेला नामदेवरायाला राग आलेला होता, महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवले म्हणून. नामदेवरायांनी ते पाय उचलले, दोन्ही हातात धरले, दन दिशात दुसऱ्या जागेवरती आदळले. जिथं नामदेवराय ते पाय आदळतात त्या ठिकाणी खालून महादेवाची पिंड तयार होते. जिथं पाय आदळतील तिथून खालून महादेवाची पिंड यायची. 12 जागेवरती पाय आदळले, 12 पिंडी तिथे नामदेवराय तिथे महादेवाच्या तयार झाल्या. तसं तुकोबाराय म्हणतात, देवा, जिथं माझं डोकं टेकल तिथं मला तुझं स्वरूप दिसलं पाहिजे, माझं दर्शन व्यर्थ नाही गेलं पाहिजे. बापा, हे भगवंता, हे त्याच वेळेला शक्य होईल ज्या माझ्या अंतःकरणातली विषमता तू नष्ट करशील. आणि ज्या वेळेला अंतःकरणामध्ये समता निर्माण होईल, समता निर्माण झाली की मग काय होईल, माझ्या अंतःकरणातले सगळ्या जगाविषयी, प्रत्येकाच्या विषयीचे गुणदोष ते अंतःकरणातले निघून जातील. माझ्या अंतःकरणामध्ये प्रेमरूपी प्रवाह प्रेमाचा निर्माण होईल. आणि मग देवा, आपण हे त्याच वेळेला शक्य होईल ज्या वेळेला तू माझ्या अंतःकरणामध्ये घर करून स्थिरावशील, ज्या वेळेला तू माझ्या अंतःकरणामध्ये ठाण मांडून बसशील. शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय बोलतात, तुका म्हणे विषमे सारी, तुका म्हणे विषमे सारी, ठाणे धरी जीवासी, ठाणे धरी जीवासी, काय केलो एक देसी, गुणदोषी संपन्न, गुणदोषी संपन्न, काय केलो एक देसी. तुका म्हणे विषमे सारी, ठाणे धरी जीवासी, काय केलो एक देशी, गुणदोषी संपन्न. झालेली भगवत सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुनश्च एकदा आदरणीय, परमादरणीय माझे परमस्नेही भागवताचार्य प्रेमानंदजी महाराजांच्या प्रेमापोटी आज खऱ्या अर्थानं महाराजांनी सांगितलं, प्रेमामध्ये ना म्हणू नये धनंजया जिया परी.
महाराजांच्या प्रेमास्तव खूप दिवसाचा आमचा संबंध वृंदावनामध्ये असतानाचा सुद्धा, पण जास्त आमचा जास्त जवळीक त्या त्या काळामध्ये आम्हाला जास्त सानिध्य प्राप्त करता आलं नाही. पण आज मात्र महाराजांनी या गुगल मीटच्या माध्यमातून आपल्या सर्व भक्त भाविकांच्या दर्शनाचाही लाभ महाराजांच्या माध्यमातून प्राप्त झाला. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करण्यापूर्वी वाकडी का नीट देव जाणे. पण आता प्रवासामध्ये अत्यंत धावपळीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, आता प्रवास जर करत असताना साईडला जरी माणूस बसला तरी तो अर्धा ड्रायव्हरच बनत असतो. पण त्याच्यातूनही त्या सगळ्या कंडिशन मधूनही जशी सेवा करता आली तशी करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करतो आणि आपल्या सर्वांच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम आहे. आपणही सर्वांनी माझ्याविषयी असाच प्रेमाचा झरा प्रवाहित करावा अशी सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांना ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना त्यांना श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी, चित्रकूट धाम पैठण या ठिकाणी आपणा सर्वांनी निश्चित नाथ महाराजांच्या दर्शनाला आणि आम्हाला आपल्या सेवेचा संधी आपण सर्वांनी द्यावी अशी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीस विराम देतो. रामकृष्ण हरी. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.